तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहे, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार, मी सागर कदम माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स। नितेश राणे यांच्या विरोधात सक्षम पर्याय, राणेशाहीला लोक कंटाळली असल्याने जनता आपल्याच पाठीशी, ठाकरे शिवसेनेचे संदेश पालकर यांचा विश्वास। पुणे चिपी विमानसेवा खराब हवामानामुळे रद्द, विमानसेवा रद्द झाल्याने पर्यटकांना मात्र फटका। किल्ले रायगडावरील गंगासागर तलावामध्ये बुडून एकाचा मृत्यू। आणि भारतातील पहिल्या तृतीयपंथी छायाचित्रकार जोया लोबो यांनी केले मतदारांना आवाहन। आता पाहूया सविस्तर वृत्त। राजापूरमध्ये राजन साळवींची आता डोकेदुखी वाढणार आहे। काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी आघाडीमध्ये खोडा घालून बंडखोरीचा मार्ग अवलंबला असून अविनाश लाड यांनी प्रचारालाही सुरुवात केल्याचे दिसून येत आहे। कोणत्याही परिस्थितीत आपण माघार घेणार नाही असा आक्रमक पवित्रा अविनाश लाड यांनी घेतलेला आहे। काँग्रेस पक्ष वाचवण्यासाठी मी हे पाऊल उचलत आहे असे देखील अविनाश लाड हे म्हणाले आहेत। या ठिकाणी मी राजापूर विधानसभा क्षेत्रातनं जे उमेदवारी अर्ज भरलेला आहे, मला विश्वास आहे का इथल्या परिस्थितीची जाणीव मी वरिष्ठांना आघाडीच्या सर्व नेत्यांना करून दिलेली आहे। तर मला 100% विश्वास आहे की AB फॉर्म हा मला 29 तारखेपर्यंत मिळेल। कारण आजची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती खूप वेगळी आहे। जे विधानसभेची गेल्या टायमाची होती त्या टायमाला विधानसभेला शिवसेना BJP एकत्र होती आणि त्या BJP वेगळा झाला, त्यामुळे शिवसेना अजून कमी झाली। त्या पुन्हा शिवसेनेमध्ये पुन्हा 2 गट झाले आणि ती गट झाल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये जे प्रमुख कार्यकर्ते होते, तालुका प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, महिला नेता असतील, शाखा प्रमुख असतील, सगळी मंडळी सोडून शिंदे गटामध्ये गेली आणि इथले जे लोक प्रॉपर होते, जेव्हा त्यांनी बैठका घेतल्या स्थानिक नेतृत्वावर, त्यांना सांगितलं साहेब या टायमाला आपली परिस्थिती चांगली नाही आहे, तर आपण यावेळेला थांबला पाहिजे, हे त्यांना त्यांच्या शिवसैनिकांनी सांगितलेलं आहे। माझं म्हणणं असं आहे, तो निष्ठावंत आम्हाला मान्य, आमचं काय म्हणणं नाही, शेवटपर्यंत पण निष्ठावंत असतील त्यासाठी तुम्ही ही रत्नागिरी जिल्ह्यातली महाविकास आघाडी सीट धोक्यात घालू नका, त्याचा फटका सगळ्यांना बसणार आहे। उलट ह्यांना घ्या, विधान परिषद द्या, त्यांना मंत्री करा, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, पण ही सीट आहे, महत्त्वाची सीट आहे, याच्यावरती पुढे रत्नागिरी जिल्हा कोकणमध्ये तुम्हाला त्याचा उद्रेक माहिती पडेल। काँग्रेसचा उद्रेक असेल, कार्यकर्त्यांचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, हा उद्रेक तुम्हाला पाहायला मिळतोय। कारण सगळे उमेदवार राजापूर बाहेरून आलेले आहेत आणि स्थानिक मुद्दा या ठिकाणी पेटणार आहेत। त्यामुळे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आम्हाला AB फॉर्म मिळावा आणि मला विश्वास आहे माझा पक्ष मला AB फॉर्म देईल। नितेश राणे यांच्या विरोधात सक्षम पर्याय म्हणून महाविकास आघाडीने आपल्याला उमेदवारी दिली असल्याचे संदेश पालकर यांनी सांगितलं आहे। राणेशाहीला लोक कंटाळलेली आहेत, सर्वसामान्यांचा आवाज म्हणजे आपण आहोत, त्यामुळे जनता आपल्या पाठीशी आहे असा विश्वास ठाकरे शिवसेनेचे संदेश पालकर यांनी दाखवलेला आहे। मी जो उभा राहिलो तो जिंकण्यासाठीच राहिलेलो आहे आणि माझे महाविकास आघाडी शिवसेनेचे कार्यकर्ते फार मोठी मेहनत घेत आहेत। एक लोकांमध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे, एक जोश निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चैतन्य निर्माण झाल्यामुळे सगळीकडे आज त्या ठिकाणी नितेश राणेंना एक सक्षम पर्याय हा महाविकास आघाडीचा शिवसेनेचा उमेदवार हा त्या ठिकाणी ठरतोय। आणि म्हणून एकदा उद्रेक झाला, जनतेचा उद्रेक झाला, तर त्या ठिकाणी भले भले या लोकशाहीमध्ये पराभूत झालेले आहेत। स्वर्गीय इंदिरा गांधी सुद्धा त्या ठिकाणी पराभूत झाल्या। नारायण राणेंना तर या नारायण राणे म्हणजे स्वतःला एवढा त्यांना अहंकार झाला होता, त्यांनी सांगितलं होतं परमेश्वर जरी आला तरी माझा पराभव होऊ शकत नाही। त्यांचा पराभव आमच्या आमदार वैभव नाईकांनी कुडाळ मालवणच्या मतदारसंघामध्ये केला। त्यामुळे ज्यावेळी निवडणूक लोक ठरवतात, जनता ठरवते, जेव्हा कार्यकर्ते ठरवतात त्यावेळी त्याचा निकाल हा वेगळा त्या ठिकाणी येतो। आणि म्हणून कुठंतरी आज जो गेला त्यांचा जो पारंपरिक प्रयत्न आहे म्हणजे लोकांमध्ये भय निर्माण करण्याचा, लोकांमध्ये दहशत निर्माण करायची, लोकांना त्या ठिकाणी दबावाचं राजकारण करायचं, कुठंतरी पैशाचं वाटप करायचं, कुठंतरी जिल्हा बँकेमध्ये नोकरीला लावतो अशी प्रलोभनं द्यायची, आमिष द्यायची आणि या सगळे प्रकार त्या ठिकाणी करून कुठंतरी निर्णायक मतं ही आपल्याबरोबर खेचायची आणि यशस्वी व्हायचं। हा आजपर्यंतचा कारभार हा या प्रस्थापितांचा किंवा या राणेशाहीचा राहिलेला आहे आणि म्हणून त्याला आता लोक कंटाळलेली आहेत आणि म्हणून संदेश पालकर सक्षम पर्याय आहे, एक सर्वसामान्यांची एक ताकद आहे, एक आवाज आहे आणि त्याला त्या ठिकाणी निवडून द्यावं असा जनतेचा निर्धार आहे।
राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार शेखर निकम हे सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जोरदार शक्ती प्रदर्शनात आणि हजारो कार्यकर्त्यांच्या गर्दीत हा कार्यक्रम होईल अशी माहिती चिपळूणमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. पाहुयात काय म्हणाले आहेत शेखर निकम. ग्रामीण भागातून येणारे लोक आपले आहेत सगळे, ते शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याच्या इथं जमून एकत्रितपणे नगरपालिकेच्या इथून रॅलीच्या माध्यमातून आपल्याला फॉर्म भरण्याचं काम महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, त्याचबरोबर भाजप, शिवसेना शिंदे गट, रिपब्लिकन पार्टी आठवले गट आणि इतर देखील जे छोटे छोटे घटक पक्ष आहेत या सर्वांच्या माध्यमातून महायुतीचा उमेदवार या नात्याने आपण फॉर्म भरणार आहोत. तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरं जातं, कारण पहिल्या वेळी 14मध्ये आपल्याला थोड्याशा मताने पराभव झाला. 19मध्ये प्रचंड मताधिक्याने या मतदारसंघात एवढा कोणाला रस्ता पण लीड मिळाला नव्हता, तेवढ्या पद्धतीचा लीड मिळून आपल्याला विजयी होता आलं. ही निवडणूक तिसरी आहे, ही थोडीशी वेगळी आहे, कारण एका पक्षातच आपले 2 भाग झाल्यानंतरची निवडणूक आहे. परंतु लोकांशी असलेला माझा संपर्क शेवटच्या टोकापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत असलेला त्यांच्याशी रिलेशन, या सगळ्याच्या जोरावर ही निवडणुकीमध्ये पण मोठ्या चांगल्या फरकाने निवडून येईल हा विश्वास देखील या निमित्ताने मला. खराब हवामानामुळे पुणे चिपी विमानसेवा आज रद्द झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोकणात पर्यटनाचा हंगाम सुरू झाला आहे. या पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना विमानसेवा रद्द झाल्याने फटका बसलेला आहे. आजपासून मुंबई चिपी ही विमानसेवा देखील बंद झालेली आहे. यामुळे हवाई प्रवास काही काळासाठी थांबणार आहे. अशा परिस्थितीतच नियमित सेवा देणारे फ्लाय 91 पुणे चिपी सेवा खराब हवामानामुळे आज रद्द करण्याची वेळ आली आहे. पुण्याहून चिपीमध्ये 50 प्रवाशांना घेऊन विमान निघाले. मात्र आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास विमानतळ परिसरात 2 घिरट्या घातल्यानंतर हवामान खराब असल्याचा अंदाज आल्याने हे विमान गोव्याच्या दिशेने नेण्यात आले. पोलीस स्मृती दिनाचे औचित्य साधून कोलाड पोलिसांमार्फत रोहा तालुक्यातील खाम विभागात इंग्रजी शिक्षणात अग्रेसर असलेल्या ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कोलाड पोलीस ठाण्यामार्फत असणारे शस्त्राचे प्रदर्शन केले. यावेळी स्कूलच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग तसेच 140 विद्यार्थी यांनी सदर प्रदर्शनात सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना शस्त्राची माहिती देऊन त्याचा उपयोग कसा केला जातो याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पोलीस खात्याची माहिती देऊन पोलिसांच्या स्मृती दिनाबाबत माहिती देऊन हा दिवस कसा साजरा केला जातो याबाबत माहिती दिली. यानंतर विद्यार्थ्यांना शस्त्रे हाताळण्यास दिली. पोलिसांकडील SLR, पिस्टल, कार्बाइन गन, पंप ॲक्शन गन, हातकडी तसेच विविध दारुगोळा पाहून सदर शस्त्रे हाताळून विद्यार्थी तसेच शिक्षक हरकून गेले. अशा प्रकारची शस्त्रे आपण चित्रपटात पाहतो, परंतु प्रत्यक्षात प्रथमच सदरची शस्त्रे हाताळण्यास मिळाल्याने विद्यार्थी खुश होते. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स, सोने, चांदी व मोत्याचे तसेच आकर्षक हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना. 7 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 25,000 रुपयांच्या सोने व चांदी रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर वॉशिंग मशीन, AC सह इतर 101 भेटवस्तूंची लयलूट, खास दसरा आणि दीपावली निमित्त. मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या ज्वेलर्सला भेट द्या. आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. किल्ले रायगडावरील गंगासागर तलावामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळलाय. स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली असता घटनास्थळी पोलीस दाखल झालेत. घटनास्थळी असलेल्या मयत व्यक्तीला बाहेर काढल्यानंतर खिशात सापडलेल्या ओळखपत्रानुसार त्याचे नाव रमेश दत्तू आंब्राळे असे असून तो राहणार आभ्राळ महाबळेश्वर येथील रहिवासी आहे.
मयत रमेश दत्तू आभराळे याला एकटेपणाची आवड होती, त्याचप्रमाणे तो थोडा मंद देखील होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र कुमार सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार व्ही महाडिक हे करत आहेत। वाशीतील फादर एनग्रेल ITIच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीचा सण बालभवन आश्रमातील मुलांसोबत उत्साहात साजरा केलाय। आज वाशी येथील फादर एनग्रेल टेक्निकल एज्युकेशन कॅम्पसच्या विद्यार्थ्यांनी बालभवनामध्ये राहत असलेल्या जवळपास 100 मुलांसोबत दिवाळी साजरी केली आहे। या कार्यक्रमाचे उद्दिष्ट दिवाळीच्या आनंदाचा प्रसार करणे आणि समाजातील गरजू मुलांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद वाटण्याचा होता। कार्यक्रमात विविध गोष्टींचा समावेश होता। मुलांसाठी खास दिवाळी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती आणि त्यांना भेटवस्तूही देण्यात आल्या। सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते, ज्यात बालभवन व ITIच्या मुलांनी नृत्य, नाटिका आणि गायन सादर करून उपस्थितांना आनंद दिला। कार्यक्रमात फादर एनग्रेल टेक्निकल एज्युकेशन कॅम्पस वाशीचे व्यवस्थापकीय संचालक फादर पीटर डिसूजा आणि प्राचार्य देवेंद्र पाटणे उपस्थित होते। यावेळी फादर पीटर यांनी उपक्रमाचे कौतुक केले आणि दिवाळीनिमित्त सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। दिवाळी हा अतिशय आनंदाचा क्षण असतो, आनंदाचा दिवस असतो। आनंद वाटल्याने आपल्याला अजून आनंद मिळतो। याच धर्तीवर 2010 पासून आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे। दरवर्षी या बालभवनच्या मुलांसोबत आमची जी ITIची मुलं जे आहेत त्या ITIची मुलं दिवाळी साजरी करतात। या दिवाळी साजरी करण्याच्या मागचा उद्देश हाच आहे की दिव्यांचा प्रकाश जसा चोहीकडे पसरतो त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या जीवनात हा जो प्रकाश आहे हा प्रकाश पोचावा आणि या निमित्ताने ITIची मुलं सांस्कृतिक कार्यक्रम, त्याचप्रमाणे बालभवनची मुलं सांस्कृतिक कार्यक्रम हे सादर करतात। यामध्ये ह्यांना फराळाचं देवाणघेवाण होतं, त्याचप्रमाणे त्यांना भेटवस्तूसुद्धा ही दिली जाते आणि सातत्याने हा जो कार्यक्रम आहे गेल्या जवळपास 14 वर्षापासून हा आपण राबवतो आहे। सर, आम्ही प्रत्येक वर्षी दिवाळी साजरा करतो। आम्ही आमच्या फादर एनग्रेल इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमधनं आम्ही आमच्या बालभवनच्या पोरांना आम्ही आमच्या दिवाळीतर्फे आम्ही त्यांना काही फराळ वगैरे काही आम्ही अशी सप्रेम गिफ्ट करत आहेत आमच्या पोरांना एक दिवाळीतर्फे करून आमच्या फादर एनग्रेलकडनं। आम्ही इथं आमच्या बालभवनच्या पोरांसाठी डान्स वगैरे त्यांच्यासाठी आम्ही एक ॲक्टिव्हिटी करतो आम्ही, जे त्यांना म्हणजे चांगलं वाटण्यासाठी, म्हणजे त्यांना हॅपीनेस वाटण्यासाठी, त्यांना एकटेपणा वाटणं नको म्हणून आम्ही त्यांना एक छोटासा एक प्रोग्राम आम्ही सेलिब्रेट करतो आम्ही सगळं ट्रेडकडनं। आज खूप चांगलं वाटतं आहे। आज खूप खुशीचा दिवस आहे आणि दरवर्षी आम्ही येतो इकडं आणि ITIचे सगळे स्टाफ्स आमच्यासाठी रोज हर एक दिवाळीसाठी खूप चांगलं ऑर्गनाईज करतात ही पार्टी आणि आम्हाला खूप चांगलं वाटतं। त्याच्यात व्हेरियस डान्सेस असतात, आमच्यासाठी गिफ्ट्स असतात आणि आम्ही हे सगळं बघून खूप आनंदित होतो की आपण पण दिवाळी सेलिब्रेट करतो आहे असं सगळ्यांसोबत एकसाथ। तर मला खूप आनंद वाटतो आणि मलाच नाही, जेवढे पण इकडे लोक आहेत सगळ्यांना खूप आनंद वाटतो। आम्ही खूप भारी वाटतं आहे। आम्ही बालभवनच्या मुलांसोबत दिवाळी साजरी करत आहे। आम्ही प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतो बालभवनच्या मुलांसोबत। आम्हाला खूप भारी वाटतं। काय वाटतं तुला आज दिवाळी साजरी केलेली आहे, कसं वाटतं तुला? चांगलं वाटतंय। इकडं आज आपण इकडे दिवाळी साजरा केलं आहे आणि मला लई खुशी वाटते। 2021 पासून रायगडमधल्या सावित्री खाडीवरील आंबेत पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। 2 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वाहतुकीसाठी पूल हा खुला करण्यात आला। मात्र काही महिन्यातच या पुलाचा बीम क्रमांक 2 कमकुवत झाल्याचे समजले आणि पुन्हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। या दुरुस्तीच्या कामासाठी कोणतीही कंपनी काम करण्यास तयार झाली नाही। अशा कठीण परिस्थितीत पिलानी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे कामाचा शुभारंभ झाला। मोठे आव्हान स्वीकारून या कंपनीने हे काम पूर्णत्वास नेले आणि रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रवाशांचा महत्त्वाचा मार्ग सुखकर केला। मात्र या पुलाच्या कामाचे बिल अद्यापही अपुऱ्या स्वरूपात असल्याने ही कंपनी आता चिंतेत आहे। आंबेत पुलाच्या कामात संबंधित कंपनीला त्यांच्या कामाचा मोबदला द्यायला विलंब का होतोय असा सवाल या कंपनीचे व्यवस्थापक करत आहेत। 20 नोव्हेंबरला मी मतदान करणार आहे, तुम्ही सुद्धा नक्की मतदान करा असे आवाहन भारतातील पहिल्या तृतीयपंथी छायाचित्रकार जोया थॉमस लोबो यांनी केलं आहे। नमस्कार, माझं नाव जोया थॉमस लोबो आहे। मी भारतातील पहिली तृतीयपंथी छायाचित्रकार। आपल्या राज्यात मतदान आहेत 20 नोव्हेंबर रोजी
मी सुद्धा मतदान करणार आहे. तुम्ही देखील मतदान करायला या. यासह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.